नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. महाड दुर्घटने प्रकरणामध्ये 15 जणांना आपला जीव गमवावा लागला. या इमारतीनंतर आणि या इमारतीच्या दुर्घटनेनंतर बांधकाम करणारा व्यावसायिक फारुक काझी हा फरार झालेला आहे. यानंतर काझी याच्या मुलाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. काझीचा ठिकठिकाणी माहिती करून घेण्यासाठी त्याच्या मुलाकडून चौकशी करण्यात येते आहे. पोलिसांनी बिल्डर फारुक काझीवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र हा गुन्हेगार जो आहे फारुक काझी तो फरार झालाय. राज्यमंत्री उदय सामंत यांनीही महाड इथल्या इमारत दुर्घटनेच्या स्थळाचा आढावा घेतला. इथे येऊन त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी बचाव कार्य आणि इतर गोष्टींची माहिती करून घेतली. आपण बघतोय हे दृश्य. राज्यमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा महाड इथल्या इमारत दुर्घटनेच्या स्थळाचा आढावा घेतला. इथं येऊन त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी इथलं बचाव कार्य आणि इतर गोष्टींची माहिती घेतली. एक पैसा जमून हक्काचं घर घेतलं, मात्र बिल्डरच्या निकृष्ट कामामुळे उभारलेला संसार डोळ्यांदेखत गाडला गेला. ही करुण कहाणी आहे तारिक गार्डन इमारतीतल्या वाचलेल्या कुटुंबियांची. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला आपला विस्कटलेला संसार शोधण्यात आता इथले रहिवासी गुंग झालेत. ढिगाऱ्यात आपली हरवलेली वस्तू मिळतेय का या आशेनं या नागरिकांच्या नजरा सैरावैरा फिरतायत. राहत असलेल्या आपल्या फ्लॅटच्या जागेवर आपली घरातली महत्त्वाची वस्तू, कागदपत्र ढिगाऱ्याखाली शोधण्याचा केविलवाना प्रयत्न या कुटुंबियांचा सुरू आहे. या बिल्डिंगमधले सगळे मृतदेह बाहेर काढल्यानंतर या ठिकाणी आता काही कुटुंब आलेले आहेत आणि ह्या ढिगाऱ्यामध्ये स्वतःचे काय वस्तू आहेत का, ब्लँकेट असू दे, काही पर्स असू दे, काही त्यांचे सोन्याचे वस्तू असू दे, पैसे असू दे, म्हणून शोधण्यासाठी ह्या ठिकाणी सगळे कुटुंब या नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शोधाशोध सुरू आहे. काल फक्त त्यांचे नातेवाईक शोधत होते आणि आता त्यांचे कुटुंबातले वस्तू शोधतात. काही ज्वेलर्स असू दे, काही वस्तू असू दे, म्हणून ह्या शोधण्यासाठी सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे मोलाचे वस्तू शोधण्याचं काम ते करतायत. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाड. आपण बघितलं, बिल्डरच्या चुकीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर अनेकांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. बघूया पुढची बातमी. मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टात झालेला युक्तिवाद हा संभ्रम निर्माण करणारा होता. राज्य सरकारांच्या वकिलांमध्ये समन्वय नसल्याचं निदर्शनास आलं. जेव्हा हा मुख्य याचिकेवर सुनावणी सुरू होईल तेव्हा या प्रकरणामध्ये सरकारनं अधिक गंभीर होणं आवश्यक आहे असं म्हणत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. काय म्हणालेत मेटे, बघूयात. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरती सुनावणी झाली. जवळपास 28 वकील होते जे याचिकाकर्त्यांच्या वतीनं सहभागी झाले होते आणि 10 याचिकाकर्ते आहे मुख्य. या संदर्भात संपूर्ण सुनावणी दरम्यान विनायक मेटे दिल्लीत आहेत, ते संपूर्ण याचिकेच्या सुनावणी दरम्यान उपस्थित होते. त्यांना काय जाणवलं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आज या सुनावणी होताना तुम्हाला काय वाटत होतं की सरकारमध्ये संभ्रम आहे किंवा हा संपूर्ण युक्तिवाद कसा वाटत होता? कारण की युक्तिवाद होतानाही अनेक वकिलांचे वेगवेगळे मुद्दे होते. एक आज मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या दरम्यान हे घटनापीठाकडं हे प्रकरण पाठवावं या संदर्भात होता. ह्यामध्ये मुकुल रोहतगी साहेबांनी आपलं मत व्यक्त केलं, कपिल सिब्बल साहेबांनी व्यक्त केलं, अभिषेक मनोज सिंघवी साहेबांना, नरसिंह साहेबांना आणि विनय नवरे साहेबांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं. आता हे मत व्यक्त करत असताना त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपले मुद्दे रेस केले. त्या ठिकाणी म्हणजे बहुतांश चांगले मुद्दे होते आणि नवीन सुद्धा मुद्दे होते. परंतु अनेक बाबतीमध्ये मला काही वेळेला असं जाणवलं की आपले मुद्दे मांडत असताना ते थोडंसं एकमेकाला थोडंसं हे सुद्धा होताना दिसत होते. तर हीच काम मी गेल्या अनेक दिवसापासून अगदी पहिल्यापासून सांगतोय माननीय अशोक चव्हाण साहेबाला की हे सगळे सिनियर काउन्सिलर खूप बिझी असतात. आपण स्वतः पुढाकार घ्या, या सगळ्यांशी बोला, दुसऱ्यावर काम ते सोपवू नका आणि यांच्यामध्ये समन्वय घडवा. यांना विनंती करा तुम्ही की बिझी असल्यामुळे एक टाईम ठरवा. आज उद्या जर आपल्याला विषयावर त्यांना संवाद साधायचा असेल तर आजच त्यांना विनंती करा की उद्या आम्हाला 1 तास द्या, अर्धा तास द्या. तर ते निश्चितपणे त्यांचा मान राखतील आणि याच्यामध्ये ते वेळ देतील. कुणी कोणतं काय करायचं
मुद्दे मांडायचे, पुढे आणायचे, हे आपल्याला दिसू शकेल. काही काही लोकांनी खूप चांगले मुद्दे त्या ठिकाणी आणले समोर, जे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उपयोगी पडू शकते. नाही तर तुम्ही काल म्हटलं होतं की शरद पवारांनी पुढाकार घ्यावा. काय वाटतं आजच्या सुनावणीनंतरही वाटतं तुम्हाला शरद पवारांनीच पुढाकार घ्यावा? हो, निश्चितपणे 100% मला वाटतंय की पवार साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, म्हणजे जे काही लूप होल्स आहेत ते पूर्णपणे संपून जातील. जे काही आपल्या कमतरता आहेत आपल्याला जाणवतात ते कमी होतील. आता काय आहे, आजची सुनावणी फक्त खंडपीठाकडे पाठवायची की नाही पाठवायची एवढ्यापुरती मर्यादित आहे. आरक्षणाचे विषय सुरू आहे का आता, तर नाही. आरक्षणाची मूळ याचिकेवर जेव्हा केव्हा सुरू होईल खंडपीठाकडे गेल्यानंतर सुद्धा, किंवा उद्याचं काय होतं त्याच्यानंतर सुद्धा, त्यानंतर खरा कस लागणार आहे. आणि तिथं जास्त पवारसाहेबाची गरज आहे, आणि आज सुद्धा पवारसाहेबाची तिथं गरजच आहे. धन्यवाद. हे होते शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्पष्ट म्हटलंय की सरकारमध्ये संभ्रम आहे, वकिलांचा समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी आता सरकारने उचलावी अशी त्यांनी मागणी केली आहे. नवी दिल्ली न्यूज जर्नलिस्ट नरेंद्रसह प्रशांत न्यूज 18 लोकमत. त्यानंतर बघूया पुढची बातमी. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये आता सुशांतचा मित्र संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर आलाय. कारण संदीपनं 16 जून रोजी म्हणजे सुशांतच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी रुग्णवाहिका चालकाला फोन केला होता. ही तीच रुग्णवाहिका होती ज्यामधून सुशांतचा मृतदेह कार्टर रोडहून कुप्पर रुग्णालयामध्ये नेण्यात आला होता. संदीपच्या कॉल रेकॉर्ड्सवरून सीबीआयने याचा छडा लावलाय. आता संदीपचं असं म्हणणं आहे की पैसे द्यायचे राहिले होते म्हणून मी चालकाला फोन केला होता, पण सीबीआयचं या उत्तरावर समाधान झालेलं नाहीये. त्यामुळे लवकरच संदीपलाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. तर सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहाला ईडीनं समन्स बजावलेला आहे. रिया चक्रवर्ती सोबतचं तिचं चॅट उघड झालंय. जया आणि रिया मधले आर्थिक व्यवहारही आता ईडी तपासणार आहे. तर सुशांत सिंग प्रकरणामध्ये आता रिया चक्रवर्तीचं संभाव्य ड्रग्ज कनेक्शन समोर आलेलं आहे. रियाचे 2 तथाकथित व्हॉट्सअप चॅट समोर आलेले आहेत. त्यामध्ये ती एका ड्रग्ज तस्कराशी बोलतीये. एका चॅटमध्ये तर तिनं चक्क एमडी ड्रग आहे का असं विचारलंय. गौरव आर्या असं या ड्रग तस्कराचं नाव आहे. तसंच रियाला 25 नोव्हेंबर 2019 रोजी जया साहा या टॅलेंट मॅनेजरनं मेसेज केला होता. त्यामध्ये ती म्हणतीये या ड्रगचे 3 ते 4 थेंब चहा किंवा कॉफीमध्ये टाकून त्याला दे आणि त्याचा असर होण्यासाठी 35 ते 40 मिनिटं लागतील. त्यामुळे रिया स्वतः ड्रग्ज घ्यायची का की एकटा सुशांत ड्रग्ज घ्यायचा किंवा दोघंही घ्यायचे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. दरम्यान रियानं कधीच ड्रग घेतले नाहीयेत आणि हे सिद्ध करण्यासाठी ती कधीही ब्लड टेस्ट करायला तयार आहे असं स्पष्टीकरण तिचे वकील सतीश माने शिंदेंनी दिलेलं आहे. रियानं गौरव आर्याला काय मेसेज केलेला आहे एक नजर टाकूया. हार्ड ड्रग्ज म्हणत असशील तर मी हल्ली जास्त घेत नाहीये. एकदा मी एमडी ड्रग्ज ट्राय केलाय. तुझ्याकडे एमडी आहे का? जया साहानं रियाला मेसेज केला. चहा, कॉफी किंवा पाण्यामध्ये 3-4 थेंब टाक आणि त्याला दे. त्याचा परिणाम व्हायला 30 ते 40 मिनिटं लागतील. तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अंमली पदार्थांच्या वापराबाबत तपास घेतला जाणार आहे. सुशांत आणि रियाच्या मित्रांबद्दल एनसीबी माहिती गोळा करणार आहे आणि रिया, सुशांत आणि शौविक यांच्यातील फोन कॉलचा अभ्यास केला जाईल. तसंच मुंबई, पुणे इथं नव्यानं पकडलेल्या ड्रग तस्करांची चौकशी केली जाऊ शकते. एवढंच नाही तर 2020, 2019 आणि 2018 मधल्या रेव पार्ट्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. दुसरं म्हणजे सुशांतच्या मृत्यूच्या संभाव्य दुबई कनेक्शनचीही एनसीबी चौकशी करणार आहे. तसंच दुबईतील अंमली पदार्थ तस्कर आयुष खानची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान सुशांत केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करण्यासाठी आता नार्कोटिक कंट्रोल ब्युरो कामाला लागलेला आहे. या तपासामध्ये आता एकूण 3 केंद्रीय एजन्सी गुंतलेल्या आहेत. आधी ईडी, मग सीबीआय आणि आता एनसीबी. अतिशय दुर्मिळ केसेसमध्ये असं होतं की 3 केंद्रीय एजन्सी तपासामध्ये उतरतात. यावरून किमान हे सिद्ध होतंय की सुरुवातीला वाटत होतं तितकं हे प्रकरण सोपं नाहीये. आर्थिक व्यवहार, हितसंबंध, प्रेमसंबंध आणि ड्रग्ज असे विविध पैलू आता या केसमध्ये समोर येत आहेत. त्यानंतर बघूया पुढची बातमी. उल्हासनगर मध्ये पावसाळ्यामध्ये इथले अनेक रस्ते खड्ड्यामध्ये हरवलेले आहेत. शांतीनगर भागातील मुख्य रस्त्यामध्ये पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून खड्ड्यात पाणी साचल्यानं स्विमिंग पूल सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ना स्थानिक नगरसेवकांचं लक्ष आहे ना महापालिकेचं. हा रस्ता मुख्य वर्दळीचा रस्ता असल्यानं सारखी वाहनांची ये जायचं सुरू असते. अनेकदा तर खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अनेक दुचाकी स्वारांचे अपघात झाले. तरी देखील नगरसेवक आणि उल्हासनगर महापालिका रस्ता तयार करायला दिरंगाई करत असल्याचा आरोप नागरिक करतायत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शांतीनगर आणि शहाड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या आपण आहोत. या रस्त्याची जर अवस्था पाहिली तर अतिशय दयनीय अशी अवस्था आहे. रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडतोय. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा जो डांबरीकरण केलेला रस्ता आहे तो पूर्णपणे या पावसाळ्यामध्ये वाहून गेलेला आहे. या मुख्य रस्त्यावर अनेक कंपनीज आहेत, त्यामुळं अवजड वाहनांची वाहतूक इथे सातत्याने होत असते आणि त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था होते. मात्र पालिका प्रशासनानं गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेलं नाहीये. सध्या या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये मी उतरलोय. आपण पाहू शकतो की हा खड्डा किती मोठा आहे आणि यामध्ये कशा प्रकारे तळ साचलेला आहे. त्यामुळे जर पावसाळ्यात एखाद्या दुचाकी स्वाराला या ठिकाणून दुचाकी घेऊन जाताना त्याची दुचाकी स्लिप होते आणि त्यामुळे अपघात सातत्याने होत असतात. मात्र पालिका प्रशासन याकडे कुठेही लक्ष देत नाही. आपण जर दूरपर्यंत पाहिलं तर दूरपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. या रस्त्यानंतर लगेचच कल्याण बदलापूर महामार्ग सुरू होतो, त्यामुळे या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिक वापर करतात. मात्र उल्हासनगर महापालिका प्रशासनानं गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नाहीये. त्यामुळे नागरिकांची एकच अपेक्षा आहे की इथल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्त करावी आणि झालेल्या त्रासापासून त्यांची सुटका करावी. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. प्रकाश आंबेडकर बोलतायत, थेट जाऊया. मॅक्सिमम माल हा अशा पद्धतीने विकला जातो. कच्च्या पावतीवरती विकला जातो. तो कच्च्या पावतीवरती विकल्या गेल्यामुळे त्या शेतकऱ्याला नुकसान झालं तरी त्याला क्लेम करता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाला कमीत कमी ₹12,000 कोटी उत्पन्नाचं नुकसान आहे, रेव्हेन्यूचं. हे शक्य होतंय ह्याचं कारण पुण्यामध्ये जे डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चरचं ऑफिस आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःला रजिस्टर करून घ्यायचं. जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट रजिस्टर करायचा. त्या रजिस्टर केलेल्या प्रॉडक्टला एक कोड मिळतो आणि त्याच्यावरतीच मॅन्युफॅक्चरिंग करायचं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतायत, आपण थेट जाऊया. जैसे फाइनेंशियल ईयर वो आगे बढ़ा है, तो एकेडमिक ईयर भी क्या हम जनवरी से शुरू कर सकते हैं? क्योंकि आज तक देश की अगर बात करें तो हर राज्य की स्थिति अलग अलग है. कुछ राज्य नसीब वाले हैं और वो नसीब वाले ही रहे कि जहां उनके यहाँ इसका ये संक्रमण कम हुआ होगा, अच्छी बात है. लेकिन आज के दिन हमारे यहाँ तो वैसे नहीं है. हमारे यहाँ बहुत ही केयरफुली हमें आगे जाने की आवश्यकता है और इसीलिए आदित्य ने कहा कि एकेडमिक ईयर हम आगे करें क्या, जनवरी से शुरू करें क्या. तो वैसे ही एनवायरमेंट की बात करें, हम क्या करते हैं? विकास चाहिए. हाँ चाहिए ना विकास. हम तो सरकार इसलिए सरकार में आए कि विकास के लिए आए हैं. कुछ लॉकडाउन परमानेंट लॉकडाउन करने के लिए हम नहीं आए हैं. हम तो विकास के लिए आए हैं. और आप सभी को याद होगा लगभग हमारा सेशन तो उसी दरमियान चलता रहता है. मार्च महीने में हमारा महाराष्ट्र का सेशन चल रहा था. बजट हमने पेश किया और 2-4 दिन में हमें सेशन समाप्त करना पड़ा क्योंकि हमारे यहाँ कोरोना शुरू हो गया. तब से घर में बैठे वर्क फ्रॉम होम और ऐसी बात मुलाकातें होती रही. तो विकास के लिए हम तो सरकार में आए हैं, लेकिन विकास का मतलब ये नहीं कि जहां चाहे हम हमारी मर्जी कुछ भी करें. जंगल है तोड़ दो और वहां से कुछ भी करो, नहीं. और इसलिए
खास कर हमारे विदर्भ से एक जाने वाला रेलवे का एक रूट है, अकोला खांडवा, वो मध्य प्रदेश से जाता है। वो जाता है बीच हमारे जंगल से, मेलघाट, जो टाइगर का घना जंगल है। तो हमने उनको ये कहा है कि अल्टरनेट कुछ करें, कि हम बीच जंगल से ये रास्ता जा रहे हैं तो हम घुमा कर लेके जाएं, तो ज्यादा बस्ती, ज्यादा लोगों को इस्तेमाल होगा। तो कुछ ना कुछ सोच समझ कर करना चाहिए। आसान उत्तर हम जरूर निकाल सकते हैं, लेकिन आगे जाकर हमें आपत्ति आ सकती है। तो ये सारी बातें हमारी होती रहती है। लेकिन दीदी आपने जो बात कही कि हमें मिलते रहना चाहिए, जब भी कोई आपत्ति आती है तो हम भागम भाग करके इकट्ठा आते। क्यों आपत्ति की जरूरत है क्या हमें इकट्ठा लाने के लिए? आपत्ति के बिना भी हमें मिलते रहेंगे। अगर हम हमेशा साथ रहेंगे तो आपत्ति की क्या हिम्मत है हमारे सामने आने की? हम हमेशा साथ रहेंगे तो आपत्ति भी डर कर रहेगी, अरे ये तो इससे इनके नजदीक जाने में खतरा है। आपत्ति को खतरा महसूस होना चाहिए, हमें नहीं। और ये जो बात हम जो कर रहे हैं, ये कॉमन मैन की बात है। जैसे जीएसटी की बात है, पैसा आएगा नहीं तो हम कैसे करेंगे? जैसे आपने कहा कि सारी बातें हम तो फ्री दे रहे हैं, ट्रीटमेंट फ्री दे रहे हैं, ये दे रहे हैं, वो दे रहे हैं। अभी इस सितंबर से लेकर वो केंद्र से जो पीपी वेंटिलेटर जो आने वाला था, आ रहा था, वो भी बंद होने जा रहा है। वो मुद्दा भी मैंने पिछले प्रधानमंत्री जी के सामने कॉन्फ्रेंस पे मैंने उठाया था। एक एक चीज वो बंद करते जा रहे हैं और हमारे यहाँ हमें देने की आवश्यकता हो रही है, जरूरत पड़ रही है। तो ये सारी बातें हमें सोच समझ कर एक प्रोग्राम बनाना चाहिए और सब मिलकर हम जाएंगे, केंद्र के सामने जाएंगे। ठीक है, हमारा अधिकार है, हम भीख नहीं मांग रहे। जो बात आपने कही वो सच है, भीख नहीं मांग रहे, हमारा अधिकार है, हमारी जनता का अधिकार है। और हमारी जनता, ठीक है, हमें भी वोट दिया है और साथ साथ प्रधानमंत्री जी को भी वोट दिया है। मतलब ये जनता कोई हमें वोट देने वाली जनता बाहर से आई है और वहां उनको वोट देने वाली जनता यहाँ की है, ऐसी बात नहीं। एक ही जनता है, जनता तो वही है। लेकिन हम करे तो पाप और वो करे तो पुण्य, ये नहीं हो सकता, ये नहीं होना चाहिए। और इसलिए मैं कहता हूं कि सोच समझ कर एक प्रोग्राम होना चाहिए, मिलते तो रहना चाहिए। जब भी मौका मिले तो बिना मास्क, आज तो मैं बिना मास्क आपके सामने बात कर रहा हूँ क्योंकि मैं मेरे घर पे बैठा हूँ। हेमंत जी, आप भी, और सारी बातें, क्योंकि हम अपने अपने घर में हैं। लेकिन उस दिन की हम कामना करते, प्रार्थना करते कि जल्द से जल्द ये कोरोना का संकट टल जाए और हम खुलेआम एक दूसरे के साथ ऐसे आमने सामने बैठकर बात कर सके। मुझे तो इतना ही कहना था। जो भी हमें करना है सब साथ मिलकर करेंगे। जनता की आवाज है, वो कोई दबा सकता नहीं, और दबाने की अगर कोई कोशिश करे तो हमारा कर्तव्य बनता है कि वो आवाज और ऊंचा करे। तो सोनिया जी, आपको मैं अभी धन्यवाद दे रहा हूँ, आपने मुझे जल्दी बात करने के लिए इजाजत दी। और मैं सबसे क्षमा चाहता हूँ, थोड़ा मेरी कैबिनेट अभी शुरू हो जाएगी तो इसलिए मैं इजाजत लेना चाहता हूँ। इजाजत रहेगी आप सबकी तो कैबिनेट के लिए मैं जाऊंगा। और सबको मेरी शुभकामनाएं। साथ है और साथ में रहेंगे, साथ में लड़ेंगे। थैंक यू व्हेरी मच। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघितलं की सोनिया गांधींनी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सोनिया गांधींसमोर मांडले। एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोक। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। जाऊयात नागपूरला। नागपूरच्या गोपालनगर इथल्या देशमुख कुटुंबियांकडे देखील ज्येष्ठा गौरीचं म्हणजेच महालक्ष्मीचं आगमन झालंय। संपूर्ण परिवारासोबत ते हा उत्सव 25 वर्षांपासून साजरा करतात। त्यांच्या ज्येष्ठा गौरीची म्हणजेच महालक्ष्मीची कहाणी देखील रंजक आहे। बऱ्याच वर्षांआधी खंडित असलेल्या महालक्ष्मी त्यांच्या स्वप्नात आल्या आणि दृष्टांत देत असतात। ही गोष्ट त्यांनी आपल्या गुरु महाराज यांना सांगितली आणि महाराजांच्या सांगण्याने त्यांनी बऱ्याच वर्षांआधी काही कारणास्तव खंडित असलेला महालक्ष्मीचा सण पुन्हा एकदा सुरू केला। दादा जवळपास 25 वर्ष झाले आम्ही चालू करतोय आणि जसं ईडने सांगितलं की पहिले आगमन, त्यांचे शृंगार, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असा कार्यक्रम राहतो। पण या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही याच्यासाठी कमी केला की हे जी आता कोविड आहे त्याच्यामुळं विनाकारण काही असे ही होऊ नये म्हणून घरच्या घरीच आम्ही हा सण आज साजरा करीत आहोत।
राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गौरी गणपतीचं मोठ्या उत्साहामध्ये आगमन झालं असून पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जाणारा जो गौरी उत्सव आहे हा गेल्या 6 महिने कोरोना काळामध्ये घरातच असलेल्या महिलांसाठी मनोधैर्य वाढवणारा ठरतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीनं साजरी होत असणाऱ्या गौरी पूजनाचा आढावा घेतला आमचे नंदुरबारचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी. आपण बघतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहामध्ये आहे, पण साध्या पद्धतीनं साजरा होतोय. मात्र कोरोनाच्या काळामध्ये मागल्या 5-6 महिन्यांपासून घरात असलेल्या महिला वर्गाचं मनोधैर्य वाढवणारा हा आजचा सण आहे. अतिशय साध्या पद्धतीनं मात्र तितक्याच भक्तिभावामध्ये उत्साहामध्ये राज्यभरामध्ये गौराईचं काल आगमन झालं आणि त्यासोबतच पूजा सुद्धा होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गौराईची पूजा केली जाते. या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.